आमदार अपात्रतेची सुनावणी एकाच दिवशी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकत्र होणार असल्याची माहिती आहे। आता 3 सप्टेंबरला या विषयीची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे। तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणामध्ये नोटीस बजावला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांनाही सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येते। तर आपल्या राज्यामध्ये दोन पक्षांमध्ये फूट पडलेली आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे हे दोन पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी, ते आता 2024च्या निवडणुकीपूर्वी 4 पक्ष झालेले आहेत आणि यामध्येच एकमेकांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी यासाठी या पक्षांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। विधानसभा अध्यक्षांसमोर आधी सुनावणी झाली, पण त्यावर समाधान न झाल्याने हे पक्ष न्यायालयामध्ये गेले आहेत आणि न्यायालयामध्ये आता या दोन्ही पक्षांची सुनावणी एकत्र एकाच दिवशी होणार असल्याची माहिती समोर येते। 3 सप्टेंबरला यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता राज्यातील दोन पक्ष ज्याच्यामध्ये एकसारखीच फूट पडलेली होती आणि त्याच पद्धतीने सगळा वाद पुढे गेल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।